नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमाळे आज आपणा सर्वांचे सहर्ष या ठिकाणी इकडे स्वागत करतोय। मित्रांनो, नुकसान भरपाई संबंधित अतिशय महत्त्वाचे अपडेट्स या ठिकाणी पाहणार आहोत। तब्बल 26 जिल्ह्यांची सविस्तर यादी आपल्या समोर या ठिकाणी स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यात कशाप्रकारे सुधारित रक्कम प्राप्त झालेली आहे सर्व काही इकडे समजून घेणार आहोत। चॅनेलवर नवीन असाल चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ आपल्याला लवकर प्राप्त होतील। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा अपडेट असणारे पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। या ठिकाणी आपण पाहाल तर नुकसान भरपाईची या ठिकाणी यादी आपल्याला प्राप्त झालेली आहे। 26 जिल्ह्यांची सुधारित यादी स्क्रीनवर आपल्या प्रकारे अशा ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी कोकण विभाग आपल्याला इकडे पाहायला मिळते। पॉईंट टू पॉईंट जवळ पण विभागीय आयुक्त या ठिकाणी विभाग असतील, कालावधी कोणत्या कालावधीतील आहे, त्यानंतर प्रस्तावाची दिनांक, त्यानंतर आपल्याला जिल्हा पाहायला मिळेल, शेती पिकांचे नुकसान, शेतजमिनीचे असतील किंवा मग नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचे जे काही नुकसान झालेले असेल आणि मग त्यानुसार कशाप्रकारे अनुदान प्राप्त झालेले, अशा प्रकारची सविस्तर यादी आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आपण समजून घेतलं। त्यानंतर आता इकडे आपण विभाग पाहाल तर कोकणमध्ये रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे, ठाणे, रत्नागिरी, पालघर अशा प्रकारचे जिल्हे आणि ठाणे, मुंबई उपनगर असेल, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर। ठीक आहे, तर अशा प्रकारचे या ठिकाणी जिल्हे आहेत। या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारची रक्कम प्राप्त झालेली ते आपल्याला इकडे पाहायला मिळते। नागपूर विभाग आहे, नागपूरमध्ये नागपूर असेल, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यांचा समावेश आहे आणि यांसाठी कशाप्रकारे रक्कम प्राप्त झालेली ही सर्व सुधारित रक्कम या ठिकाणी आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे। पुढे जाल नाशिक विभाग असेल, नाशिकमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर अशा प्रकारे जिल्हे आहेत आणि यांसाठी कशाप्रकारे रक्कम मिळाली ते आपल्याला इकडे या यादीमध्ये पाहायला मिळून येईल। ठीक आहे, खूप मोठी यादी आहे आणि आपल्याला जर ही यादी हवी असेल कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपल्याला ती मिळून जाईल। छत्रपती संभाजीनगरचं पाहाल तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आणि मग त्यांसाठी कशाप्रकारे रक्कम आहे ती इकडे स्क्रीनवर पाहायला मिळत आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण विभाग, कालावधी कोणत्या कालावधीतील रक्कम आहे आणि जिल्हे कोणते आहेत आणि किती रक्कम आहे सर्व आपल्याला या ठिकाणी या सविस्तर यादीमध्ये पाहायला मिळते। हे सुधारित शुद्धीपत्रक 27 मार्च 2024 रोजी जाहीर झालं होतं। सविस्तर GR आणि यादी आपल्याला हवी असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आपल्याला त्या ठिकाणी सर्व इन डिटेल्स जे काही PDF आहे ते आपल्याला प्रोव्हाइड केलं जाईल। तुर्तास एवढंच माहिती पॉईंट टू पॉईंट समजून घेतली। आवडले असेल तर नक्कीच लाईक करून उर्वरित जे बांधव वर्ग आहेत त्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होतील। जय हिंद, धन्यवाद।